कशा आहात आई? कसली प्रकृतीन कसलं काय, माझा सर्जेराव गेला आणि ह्या घराचं छप्परच उडालं बघ. आजी धीर धरा, असं रडून कसं चालणार? काय सांगू जानकी तुला, माझा पोरगा गेला आणि इकडं नवऱ्याच्या विरानं येड लागलंय तुझ्या बहिणीला. माझा धनी कुठे म्हणत रानोरान गावोगावी नवऱ्याला हुडकत फिरते वेड्यावानी. पुरींचे तर लय हाल चालल्यात जानकी. सावकाराच्या कर्जापायी माझी थोरली प्रिया त्या कस्तुरी सावकारिनीच्या वाड्यावर राबतीया, खस्ता खातीया पोरगी. बाप परत येईल म्हणून कागदाच्या होड्या सोडत्यात नदीत दोघी बहिणी. आमची होडी नाही इलगड, कारण त्याला पांडुरंगाचा आशीर्वाद आहे. काय सांगावं ह्या लेकरांना, त्यांचा बाप आता ह्या जगात नाही. कसं समजावं मी त्यांना. पुरींना घेऊन जा जानकी तुझ्या सोबत, त्यांना ह्या नरकातून बाहेर काढ ग जानकी. घेऊन जा ग लेकरांना, घेऊन जा जानकी त्यांना, घेऊन जा ग लेकरांना, घेऊन जा जानकी त्यांना. थोरपाबाई हरवलेल्या गोष्टी पण पाताळातून शोधून काढेल बघ. एवढी शक्तिशाली आहे का? ए प्रिये, अगं कुठं चालली आहेस अशी मड्यागत? का? काय झालं काकू? अगं तुझी आई ती पल्याडच्या गावात चक्कर येऊन पडली आहे रस्त्यात. तिथल्या गाववाल्यांनी उचलून तिला देवळात झोपवलीये. जा लवकर घेऊन ये तिला. मी तुला चुकू देणार नाही. धुरपाबाईकडे जाऊ नकोस पोरी, मोठं संकट तुझा मागवा घेत आहे पोरी. जाऊ नकोस तिथं बाळा. काळ ककुत्र तुझ्या पावलावर पाऊल ठेवून येतंय. सावध हो ग पोरी. सावध हो. सावळा देव माझा उभा विटेवर,